नमस्कार. महाराष्ट्रातल्या शेतीमध्ये जे अनेक वेगवेगळे प्रयोग होतात त्याच्यामध्ये ऊस शेतीचे प्रयोग अलीकडे महाराष्ट्रात खूप गाजत आहेत. मला तर वाटतंय की ऊस संशोधन केंद्रातून किंवा कृषी महाविद्यालयातून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या ऊसाच्या जाती डेव्हलप होताना त्या कशा पद्धतीनं त्याचा ऊस लावावा या संदर्भात मार्गदर्शन होतं. मी शेतकरी जरी असलो आणि जरी शेतीचा अभ्यासक नसलो तरीसुद्धा या ठिकाणी मला शेतीविषयीची जी आवड निर्माण करण्याचा प्रयत्न गेल्या दीड वर्षापासून झाला आणि यावर्षी मी 7 फुटाच्या सरीवरती ऊस लावतोय आणि त्याचं सगळं मार्गदर्शन या ठिकाणी महाराष्ट्रातल्या कडेगाव तालुक्यातील चिंचणी या गावी एक वैभव गुरव नावाचे जे तरुण आहेत की इंजिनियर आहेत आणि ते मला माझ्या पाठीशी आहेत, उभा राहिलेले आहेत आणि आता आम्ही ऊस लावतोय. त्यांचा प्लॉट बघण्यासाठी आलोय. वैभवराव नमस्ते. तुम्ही हा 9 फुटाच्या सरीचा अंतर धाडसानं केलेला आहे आणि आत्ता आम्ही बघतोय की जवळजवळ इथं 17 ते 18 फूट ऊस वरती गेलेला आहे आणि ऊसची संख्या जी आहे त्या ऊसाच्या कांड्यांची संख्या ती जवळजवळ 30 पर्यंत गेलेली आहे. असे असताना हे सगळं चालू आहे. तुम्ही मला मागाशा सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये खताचं व्यवस्थापन अगदी 6 महिन्यापर्यंत सांगितलं. 6 महिन्यापर्यंत जो ऊस आला आणि 6 महिन्यानंतर तुम्ही काय प्रगती केली सांगा, काय करत होता? 6 महिन्यानंतर सर्वसाधारणपणे आपण त्याला फवारणीच्या माध्यमातून म्हणजे फवारणी करत होतो महिन्याला या पद्धतीनं. म्हणजे पूर्ण ऊस आपण स्प्रे करून म्हणजे जिथं 200 लिटर पाणी लागतंय तिथं आपण 400 लिटर पाणी घालून औषधाचं प्रमाण पण वाढवून पूर्णपणे ऊस धुवून काढला. म्हणजे त्याच्यामध्ये रोगराई लागणार नाही, बुरशी लागणार नाही, कुठल्याच पद्धतीचे कुठलेच काय अटॅक त्याच्यावरती होणार नाही आणि वाढ पण जोमानं होईल असे आपण बायोस्टिम्युलंट त्याच्यामध्ये वापरले. त्याचबरोबर खालनं आपण दुय्यम अन्नद्रव्य म्हटलं तर कॅल्शियमचे, मॅग्नेशियमचे जे काही कंटेंट आपण सुरुवातीला दिले नव्हते ते आपण कॅल्शियम नायट्रेटच्या माध्यमातून त्याला दिलेले आहेत. आणि त्याचबरोबर आपण जीवाणू खतं ॲझोटोबॅक्टर, पीएसबी, केएसबी पण सातत्याने प्रति महिन्याला 1 लिटर या पद्धतीनं आपण देत आहोत. म्हणजे हे सगळं 6 महिन्यानंतर मग ते सगळे ऊस जे तुमचे 10-15 होते, 10-12 ते सगळे सेट व्हायला लागले. 8-10 कांडे आले असतील त्यावेळेला. सेट व्हायला लागले. त्यावेळेला खत पाणी पण तुम्ही अगोदर दिलेलं लागू होत असेल आणि पुन्हा खत टाकत असेल काही लागेल तसं. त्यानंतर आम्ही काय केलं तर सर्वसाधारणपणे ड्रिप इरिगेशनच्या थ्रू जेवढी रिक्वायरमेंट आहे त्याच्या पद्धतीने ड्रिपमधनं खत देत राहिलो. त्याच्यामुळे काय झालं, आपली म्हणजे कष्ट कमी झाले आणि जेवढं लागतंय त्याला वेळच्या वेळी तेवढंच आपण द्यायला शक्य झालं फक्त ड्रिप इरिगेशनमुळे. मग हे सगळं करता करता ऊस संख्या त्यावेळेला ऊस वाढत चालूच होती का? वाढ चालू होती, फुटवा पण त्याचा तेवढाच निघत होता. म्हणजे 6 महिन्यानंतर फुटवायला सुरुवात झाली. 6 महिन्यानंतर आपले वॉटर शूट जे आहेत आता सर्वसाधारणपणे आपण या ठिकाणी बघू शकतो. असे जे वॉटर शूट आहेत की नाही हे 6 महिन्यापूर्वी आलेले वॉटर शूट आहेत. आज सर्वसाधारणपणे 15-20च्या आसपास दांडीच्या आसपास जायला लागलेले आहेत. म्हणजे हे आपले जानेवारीमध्ये ज्यावेळी आपण पाला काढला त्यावेळेपासून हे सुरुवातीपासून यायला लागले. मग हे 6-7 महिन्यानंतर वॉटर शूट यायला लागले. त्याच्या अगोदर मरके कोंब तुम्ही काढलेले? पूर्णपणे म्हणजे वेस्टेज म्हणतो नाही आपण, जे कारखान्यात जाताना तोडवाले काढतात आपल्या शेतात पूर्णपणे कोयता असा करून, तसं आपण आधीच सर्वसाधारणपणे सगळी जी काय आपण घाण म्हणू, जे काय उसाला चिकटलेला पाला असेल, पाचोळा असेल, जे काय मरकी कोंब असतील ते काढून आपण बुडक्यामध्ये टाकले. बुडक्यामध्ये म्हणजे सरीमध्ये टाकले. मग तिथं ते बेड ही तयार झाला. म्हणजे सगळं काय म्हणतो आपण त्याला, पाला सगळा तयार झाला, खत म्हणजे तिथं हे ना काय तण व्यवस्थापन आपल्याला व्यवस्थितरित्या झालं आणि तिथं आच्छादन एक जमिनीवरती तयार झालं. मग हे सगळं ज्यावेळेला त्यावेळेस किती वॉटर शूट साधारणपणे यायला लागले होते? 3-4 वॉटर शूट दिसायला लागलेले होते सर्वसाधारणपणे आपल्याला जानेवारीमध्ये. फेब्रुवारीमध्ये त्याची संख्या वाढत गेली. संख्या उन्हाळा असतोय त्यामुळे काय परिणाम? ऊन असल्यामुळे त्याच्या बुडक्याला ज्यावेळी आपण पाला काढला ती इनडायरेक्टली सूर्यप्रकाश तिथे मिळायला लागला आणि पाणी सोडताना आपण मापातच सोडत होतो, आवाढवी पाणी सोडत नव्हतं. म्हणजे बेडमध्ये जेवढं आवश्यक पाणी आहे, म्हणजे पूर्वी ज्यावेळी ड्रिप वरती होती त्यावेळी तेवढं पाणी आवश्यक आहे तेवढंच पाणी तिथे मुळीला जातं. शेतकऱ्यांचा असा समज आहे की जानेवारीमध्ये पाणी कमी येतं, मार्चमध्ये पाणी कमी येतं, मग आपण पाणी जास्तीत जास्त ऊसाला सोडलं पाहिजे नाहीतर ऊस वाळेल, असं का वाटतंय? सर्वसाधारणपणे टेम्परेचर वाढलेलं असतंय आणि त्याच्यासाठीच आपण टेम्परेचर वाढल्यानंतर जमिनीत जे पाणी आपण सोडतोय त्याचं बाष्पीभवन होऊन वरती जाऊ नये यासाठीच आपण पाल्याची लेअर या ठिकाणी दिलेली आहे. आणि त्याचबरोबर बुडक्याला ड्रीप आहे आपलं, म्हणजे मुळी जिथं आहे तिथंच आपलं ड्रीप इरिगेशन असल्यामुळे आपल्याला मुळीला इनडायरेक्टली पाणी जात होतं त्यावेळी. नंतर कालांतराने आपण ड्रीप खाली घेतलं, म्हणजे ज्यावेळी आपल्याला ऊस पडेल असं वाटलं त्यावेळी खाली घेतलं. त्याच्यानंतर ती मुळी वाढत 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 या ड्रीप पर्यंत आली पाण्याचा शोध घेत घेत. म्हणजे उन्हाळ्यात सुद्धा पाणी कमी देणं गरजेचं आहे? कमी असं म्हणता येणार, पण जेवढं आवश्यक आहे तेवढंच द्यायचं. म्हणजे आता आवाढव्य पाणी सोडणं म्हणा, आठवड्याला पाणी सोडणं
पाटानं पाणी देऊन रान असं भरल्यानंतर पाणी बंद करणं, त्याच्यामुळे काय होते तर आपलं पाणी ही खाली जात आहे तळामध्ये. म्हणजे जिथं आपल्याला मातीची लेअर मुळी कुजू शकते. हा, मुळी कुजू शकते आणि मुळी वाढत नाही जास्त पाणी झाल्यामुळे, ती मुळी चालत नाही. म्हणजे आपल्याला 2 फुटापर्यंतच आपली जर मुळी खाली जात असेल आणि आपलं पाणी जर 7-8 फूट खाली जात असेल तर त्याचा उपयोगच काही नाही. म्हणजे नुसतंच पाणी देत बसायचं. आता इस्रायल सारखा देश असेल तर कमी पाण्यावर पण शेती करतायत, त्याचं एकमेव कारण हे ड्रिप इरिगेशन आहे. त्याच्या थ्रू शेती चांगल्या पद्धतीने होऊ शकते आणि जमीन खराब होत नाही महत्वाचं पाण्यानं. जर आपण आपल्या सांगलीसारखा एरिया जर बघितला, जे शारपट जमिनी झालेत ते त्याच्यामुळे झालेत की आवाढव्य पाणी देणं, स्कीम असणं, स्कीमला पाणी देत राहणं, त्याच्यामुळं जमीन जी आहे ती नापीक व्हायला चालू झालेली आहे. तुमच्या मत असं आहे की मार्चमध्ये ज्यावेळेला आपण हे सगळं ऊस लावतो त्याला खाली घाण नसते आणि सूर्यप्रकाश त्याला मिळाला आणि थोडीशी जरी वल मिळाली तर त्याला वाढीला जोम येतोय. वाढीला जोम येतोय कारण ह्याचं प्रकाश संश्लेषण क्रिया ही जास्त स्पीडनं वाढत्या आणि तेवढीच वल जर खाली असेल तर ऊसाची वाढ पण तेवढ्याच पटीनं चांगल्या पद्धतीने. जनरली काय होतं, आपण 4.5 फुटा सरीमध्ये पालाच काढत नाही, कोल्हे कातील, आमकं होईल, तमकं होईल, काही कारण नाहीत, फोडतील आणि मग त्यामुळे ती ऊस वाढतच नाही, पाणीच नुसतं जास्त होतं. पाणी नुसतं जास्त होते आणि त्याला मोकळ्या अंगानं वाढता येत नाही, हवा खेळती राहत नाही. हवा खेळती राहिल्यामुळे आता आपण बघू शकतो याची जाडी वगैरे कशा पद्धतीने डेव्हलप झाली. हा ऊस आता आपण दिसतोय जनरली हा ऊस बघा आता मेन ऊस आहे का? हा मेन ऊस आहे, सुरुवातीचा हा ऊस आहे. आता याची कांडी आपण मोजून दाखवूया लोकांना. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 कांड्या झालेल्या आहेत आणि ह्याची जाडी अशी झालेली आहे. ह्या एकूण अजून किती कांड्या जाऊ शकतात? अजून याच्यामध्ये सर्वसाधारण 20 कांडी ते 22 कांडीच्या आसपास आपण म्हणजे हा ऊस ह्या 3ऱ्या सरीपर्यंत पोहोचलेला आहे. पोच आता हा जर पडला तर पलीकडे जातोयच 9 फुटाच्या म्हणजे 19 फुटापर्यंत. 18 पलीकडच्या सरीपर्यंत जाऊ शकतो. आता पण याचं वजन जर बघितलं आपण, जाडी जी आहे की नाही, ती जाडी विशेष आहे. म्हणजे सर्वसाधारण 4.5 फुटाला आपल्याला याच्या निम्मी जाडी भेटते, ती इथं डबल भेटलेली आहे. असं आहे. म्हणजे सर्वसाधारण हा ऊस आता 3 किलोचा आपल्याला भेटतोय. 4.5 फुटाची सरी असती तर हा ऊस फक्त 2 किलो झाला असता. 2 किलो झाला असताना जाडी एकदम अशी लहान राहिली असती, पेरे लहान पडले असते, जाडी एकदम लहान राहिली असती आणि हवा खेळती न राहिल्यामुळे ह्याच्यावरचं जे आवरण आहे किंवा ह्याची जाडी जी पोचवायला जागा मिळाली ती मिळाली नसती याला आणि त्याच्यामुळे त्याचं खच्चीकरण झालं असतं. त्याची वाढ होण्याच्या ऐवजी ते कोलॅप्स होत गेलं असतं. मग जबरदस्तीनं वाढवल्यागत होतंय ते. आता हे कसं, आता हे बघितलं तर तुम्ही तिकडे वरती चाललंय, म्हणजे ह्याला मोकळा स्पेस आहे, जेवढं अन्न त्याला लागते तेवढं खाली अन्न. जाडी वाढल्यामुळं ह्याचा जो साल काय म्हणतो आपण त्याला, चोयटी आहे, हे सुद्धा टणक होत असेल. टणक होत्या, हवा खेळती राहिली, सूर्यप्रकाश याच्यावरती गेला की कोल्ह्याला देखील तुटत नाही. आता एखाद्या माणसानं हा ऊस जर घेतला आणि जर तो म्हटला की बाबा आम्ही ऊस खातो, त्यावेळेला तो सरळ आपल्याला काय म्हणतो आपण त्याला, सोपा जातो किंवा सरळ मऊ लागतो, तर ह्याची जाडी झाल्यामुळे हे सरासरी सोलणार नाही. खाणं सोपं नाही एवढं सोपं म्हणजे हा कळक खाल्ल्यासारखं वाटणार. ह्याला खाता येणार तो कुठला, तिथून वरचा, म्हणजे शेवटच्या ज्या 4-5 कांडे आहेत का नाही किंवा 6 कांडे आहेत तिथला तो खाऊ शकतो. हे सगळं परीक्षण ज्यावेळेला आपण बघतोय सगळं, असा ऊस तुम्ही आतापर्यंत कुठल्या गेलेल्या प्लॉटमध्ये किंवा खरोखर कृषी संशोधनामध्ये किंवा कुठल्या शेती अधिकाऱ्यांनी किंवा कुणी जसं मार्गदर्शन केलं, असा ऊस बघायला तुम्हाला मिळाला होता का कधी? आम्हाला असा ऊस बघायला मिळाला नव्हता, परंतु बघायला मिळाला होता. म्हणजे आम्ही 55 कांडीपर्यंतचा ऊस बघितलाय, पण त्याच्यामध्ये जाडी एकदम लहान होती. म्हणजे जाडी जी आपल्याला पाहिजे ती एकदम कमी होती. कांड्या वाढल्या होत्या पण जाडी जी आपल्याला जोमदार पाहिजे, म्हणजे आता बसताना सुद्धा हातात बसताना सुद्धा बसत नाही अशा पद्धतीची जी जाडी आहे ती जाडी मिळालेली नव्हती. आणि मेन रोल काय आहे तर जाडी जास्त पाहिजे, म्हणजे वजन जास्त येते. म्हणजे आपला टार्गेट असं आहे की वजन जास्त वाढणं आणि तिथं उद्दिष्टापर्यंत पोहोचणं. म्हणजे 160 टनापर्यंत आपण जाऊ असं खात्रीशीर का सांगतोय, कारण आतापर्यंत 168 टनापर्यंत जर 5 फुटाच्या सरीने घेत असेल, 6 फुटाच्या सरीने जात असेल तर 9 फुटाच्या सरीने का जाणार नाहीये. आणि नाही जरी गेलं तरी सुद्धा ऊस बघण्यासारखा आहे, देखणा ऊस आहे. आणि या ऊसाचे पेरे असतील किंवा ऊसाची देखणे पण असेल किंवा याचे वॉटरशूट असतील, हे इतके सुंदर आहेत आणि हवा खेळती आहे आणि ऊस असा एखादा म्हणजे कळकीचं बेट असावा असा आहे, तशा पद्धतीने डेव्हलप झालाय. आणि काम करताना काय अंगाला कापाकापी होत नाही, मोकळ्या अंगाने काम करतायत, मजूर आवर्जून कामाला येत आहेत. म्हणजे ऊसात पाला काढायचा म्हणलं की नाही म्हणतात आज महिला, कारण इतवा गाठ्याचं साप म्हणा, बाकीची प्राणी बसतायत, बिबट्यासारखा प्राणी सुद्धा येऊन काय वेळी बसलेला असतो. दाट असेल तर आपण त्या ठिकाणून बघितलं तर कडच दिसायला आपल्याला चालू होते 9 फुटामध्ये. आणि कुठे जरी आपण दिवसा जरी काम करायचं म्हणलं, याच्यामध्ये पाला काढणं असेल
किंवा तण काढणं असेल तरी सुद्धा आपल्याला ऊन लागत नाही. मग जास्त प्रमाणात गार राहते. म्हणजे एवढे टेम्परेचर बाहेर जरी 40 असले तरी आतमध्ये आला 30च्या आता एवढं आपलं आहे की वरचं आकाश सुद्धा पूर्ण क्लिअर दिसतंय. अजून सुद्धा ऊस जो आहे तो पडलेला नाही बऱ्यापैकी. म्हणजे एवढा 15-16 फूट जरी ऊस गेलाय आणि 28-29 कांड्यापर्यंत ऊस गेलाय तरी सुद्धा ऊस अजून तो पडू शकत नाही. याचं कारण हवा खेळते आणि हवा निघून जाते. निघून जाते 9 फुटाच्या निघून जाते. आणि आपण बेडमध्ये बेड लावताना पण भरपूर लावलाय. त्याला सोगळा बेड लावलेला आहे 4.5 फुटाचा. त्यामुळे सशक्तपणा त्याच्यामध्ये आलेला आहे. पाडला तरी ऊस परत आणि तिथं जातो. म्हणजे तुम्ही सुरू पुन्हा हे बेड कुठल्या महिन्यात लावला केला? बेड सर्वसाधारणपणे आपण 100 दिवस ज्या दिवशी पूर्ण झाले ऊसाला त्यावेळी हा बेड तयार. बेड म्हणजे आपण ऊस कुळवणे मारतो पकडला माती लावतो म्हणतो. पण इथं तुम्ही काय केलंय की तिथं तो जास्त झाला. इथं ठराविक अंतराचा बेड केला. म्हणजे ऊसापासून इकडे 2 फूट दिला आहे, तिकडे 2 म्हणजे 3 फुटाचं जवळजवळ ती बेड तयार करायला संधी मिळाली. म्हणजे 4.5 फुटाचा हा टोटली बेड आहे. तिथं नुसती सर बुंडाच असतो. बुडत असतो. आपण रोटर मारताना तिथं असं बरोबर मारलेला जेणेकरून इथली माती उडून गुडक्याला जावी. आणि त्याच्यामध्ये आपण एका साईडला भिजलेले पट्टे टाकलेले, एका साईडला चांगले पट्टे टाकलेले होते. आणि त्याच्यामुळे काय झालं तर माती पूर्णपणे 2 वेळा आपण म्हणजे सर्वसाधारण ह्या साईडने एकदा ह्या साईडने एकदा भर लावली, त्याचबरोबर परत एकदा ह्या साईडनं आणि ह्या साईडनं भर लावली. आता वैभव हा जो वॉटर शूट आला इथं बघा तर दाखवायचं. हा जो वॉटर शूट आहे तो किती जाडीचा ऊस दिसतोय बघा. जाडी आहे. आणि त्याच्यामध्ये अजून पण कोंब काही ठिकाणी निघत आहेत. म्हणजे असं काही नाही की कोंब थांबलेत. आता हे नक्की 12, 13, 15 कांड्यापर्यंत जाईल. 100% जाऊ शकतोय. आताच त्याला 7-8 कांडे आहेत. 7-8 कांडे. आणि हे कधी आले? किती उशीर आले? हे सर्वसाधारणपणे येऊन 3 महिने झाले असतील. म्हणजे हे साधारणपणे जानेवारी-फेब्रुवारी मध्ये आलेलं आहे. त्या दरम्यान आलेलं. त्या या ठोंबामध्ये जुने ऊस किती आहेत आणि वॉटर शूट किती आहेत दाखवा. आता सर्वसाधारणपणे इकडे बघा हे सगळे जुने ऊस आहेत आणि हे सगळे वॉटरशूट यायला लागलेत. आता इथं सर्वसाधारण संख्या थोडीशी कमी आहे. त्याच्यामुळे हा वॉटरशूट जन्माला आला इथं. आणि अजून पण वॉटरशूट इथून यायला लागलेले आहेत. म्हणजे भविष्यात अजून एक 7-8 वॉटरशूट इथे येऊ शकतात. त्यासाठीच बेड आपण त्याला मोकळी जागा पण आहे. मोकळी जागा आहे. त्याच्यामुळे आपण बेड करताना मोठा केलाय. म्हणजे जेणेकरून बेड जरी संपूर्ण भरला वॉटरशूट आपला तरी सुद्धा तोडणारा त्रास होऊ नये आणि एक समान वरती राहावा. या हिशोबानं ते नियोजन आपण केलेलं आहे. त्याचं तुम्ही आणखी काय केलं की ह्याच्यातली घाण पूर्ण काढून टाकली. आता इथं आपल्याला मोकळा दिसतंय. म्हणजे एका ठोमामध्ये मूळ 7-8 ऊस आहेत आणि वॉटरशूट आता ही यायला लागलेले आहेत. हे असे वॉटरशूट यायला लागलेले आहेत. आणि हे आता वॉटरशूट पुन्हा आणखी आता हा दुसरा एक वॉटरशूट यायला लागला. हे कितीपर्यंत जाईल? हे बारका आहे. वॉटरशूट सर्वसाधारण 20 कांड्यापर्यंत जाऊ शकतोय. बारका आहे ते. बारका आहे ते पण. आता इकडे जर आपण आतमध्ये बघितलं तर हे सुरुवातीला तुम्ही दाखवताय तिकडे जर आतमध्ये बघितलं तर वॉटरशूट 7-8 हा पर्यंत संख्या गेलेली आहे. इथं बघा. आता इथं जर आपण बघितलं ना आता इथं जर बघितलं तर ही एकच कोंब आहे. ह्याच्यामध्ये हा वॉटरशूट मेन आहे बघा आलेला. हा मेन कोंब आहे. तो आता सर्वसाधारणपणे 12-13 कांडीपर्यंत गेलाय. त्याच्यानंतर हा पण आलाय. हा आलाय म्हणजे हा पण आलाय. मग तेवढीच संख्या आता खाली पडणाऱ्या ऊसांची पण आहे. हे 2 पूर्वीचे ऊस आहेत. हे पण पूर्वीचे ऊस आहेत. हे पण आलाय आता म्हणजे हा पण आलाय. हे सर्वसाधारणपणे सगळेच कोंब जे आहेत की नाही ते पाठीमागून आलेले सगळ्यात जास्त संख्या. हे बेड केल्यामुळं हे सगळं ओळखून येते. म्हणजे भुंडा नाही तुम्ही केला. म्हणजे तो भुंडा सरुंदीच केलाय की ऊसापासून 1-1 फूट इकडं सगळं आणि मध्ये 1-2 फूट म्हणजे 3 फुटाचा 4 फुटाचा बेड झालाय तयार. बरोबर. आणि त्याच्यामध्ये जाडी वाढली जास्त प्रमाणात आणि मुळे ज्या आहेत की नाही त्या चालायला इथं भुसभुशीत माती त्याला सापडली बेडमध्ये. आता नंतर मेहनत काय करताच का हो? आता याच्यामध्ये आपण मेहनत काही जास्त करणार नाही. आता इथून पुढे परत आता गेल्यानंतरच मेहनत राहते. म्हणजे तुम्ही ट्रॅक्टर फिरवायचं बंद कधी झाला? ट्रॅक्टर फिरवायचं आपण भरणीनंतर बंद केलं. म्हणजे भरणीनंतर सर्वसाधारणपणे बंदच केलं. म्हणजे आपण फिरवू शकत होतो पण आम्ही काही फिरवलं नाही. कारण म्हटलं तुडवा नको. म्हणजे 4 महिन्यानं 3-3.5 महिन्यानंतर भरणी झाली जून नंतर. आणि नंतर मग पावसाळा पण कमी आला. त्यामुळे तण पण कमी आलं आणि पाणी फक्त तेवढाच त्यालाच मिळायला लागलं. आणि पाला पण काढलेला. पाऊस पण उघडला. थंडी सुरू झाली. आणि ऊसाचा जोम वाढला. आणि पाला पण काढल्यामुळे तण झालं नाही. त्यामुळे ट्रॅक्टर फिरवायचा विषय झाला नाही. पण मागच्या महिन्यात आम्ही ज्यावेळेला आलो होतो जानेवारीमध्ये त्यावेळेला पूर्ण ऊस असे उभे होते आणि आत इतकं स्वच्छ होतं. आता ते वजन उंची वाढल्यामुळे ते हे व्हायला लागलं. म्हणजे ऊस पडायला लागले, तिरकाचे झाले आणि त्यामुळे मोकळेपणा झाला आणि त्या वॉटर शूटनं जागा झाली ना वर जायला. वरती जायला जागा झाली. आता इथून बघितलं नाही संपूर्ण वॉटर शूट आहे. आणि हे तुमचे मूळ ऊस कल्लेले आहेत. मेन ऊस हे आहेत आता मध्ये आले. आणि हे वॉटर शूट आहे संपूर्ण. हे वॉटर शूट आहे. हा वॉटर शूट आहे. हे वॉटर शूटच आहे. त्याला वरती जायला रिकामं झालं. आता वरती बघा तुम्ही सर्वसाधारणपणे त्या लेवलला वॉटर शूट गेलेला आहे आता. म्हणजे सूर्यप्रकाशाकडे वाटचाल ते करत आहे.
संपूर्ण इकडे बघितलं तर ते सगळे वॉटर शूट आहेत पाठीमागणं आले असं झालं. खूप सुंदर. खरोखर महाराष्ट्रातल्या खरोखर आवड असणाऱ्या शेतकऱ्यांनी हा आदर्श घेणं गरजेचं आहे. आणि वैभव गुरव हे एक इंजिनियर तरुण लोकांना खूप चांगल्या पद्धतीनं प्रामाणिकपणे सांगतायत. मला तर आता वैभव असं दिसायला लागलं की मूळ ऊस आजूबाजूला पडलेले आहेत आणि गेले आहेत आणि खालून आलेले वॉटरशूटचे पुन्हा नवीन ऊस दिसायला लागलेले आहेत. म्हणजे आत्ता नवीन पुन्हा मागणं तुम्ही रोप लावलेत काय असा म्हणजे माझ्यासारखा एक वेडा माणूस किंवा न कळणारा माणूस नक्की म्हणेल की बाबा हे पुन्हा आणि काय नवीन ऊस आले हा नवीन लावले काय. तर खरोखर आहे पुन्हा ऊस नव्यानं दिसायला लागलाय. खरोखर या ठिकाणी 160 टनाचा अवरेज ठेवणारे हे उभयगुरू आत्ता तुमचे मूळ ऊस 100 टन देतील असा माझा अंदाज आहे. आणि नंतर येणारे वॉटरशूट 50 टन म्हणजे खरोखर तुमचं टार्गेट पूर्ण हो ही खरोखर नीतीच्या चरणी मी खरोखर प्रार्थना करतो. आणि माझ्याबरोबर आलेले डॉक्टर एस एम कांबळे सरांना सुद्धा खूप आनंद झाला आहे की या ठिकाणी हा ऊस पाहिल्यानंतर आता आम्ही बसल्यानंतर इथं थोडा सुद्धा उकाडा जाणवत नाही. सर बरोबर आहे का? अजिबात उकाडा जाणवत नाही. हवा खेळती आहे आणि किती जरी उभा राहिला दुसऱ्या जर तुम्ही 4 फुटाच्या सरीत गेला असता डोंबा आणि त्याचा पाला आणि त्याचे ऊस बघितले असते तर आत तुम्हाला उभा राहावं गरम झालं असतं गरम झालं असतं. आता बाहेर ढग आहेत बाहेर कोंदट वातावरण आहे तरी सुद्धा हवा खेळती राहते एवढ्या ऊसात. याचा अर्थ खूप अभ्यासपूर्ण शेती केलेली आहे. अभ्यासपूर्ण ऊसाचा हा प्लॉट केलेला आहे. आणि महाराष्ट्रातल्या अनेक रसिकांनी त्यांचं आव्हान आहे की जरूर येऊन बघावं. त्यांनी आव्हान केलेलं आहे की जरूर येऊन त्यांनी बघावं आणि याच्यासाठी माहिती घ्यावी. आपल्याबरोबर इतरांनी मोठं व्हावं आपल्याबरोबर इतरांनी पुढं जावं. हा कारण दुसऱ्याला तुम्ही मोठं करायला गेला की तुम्ही निश्चित मोठा हे सांगायची गरज लागत नाही असं मला नेहमी वाटतं. वैभवराव खूप चांगला तुम्ही प्रतिसाद दिला. आणि काय तुम्हाला म्हणजे सांगायचं आहे काय की बाबा काय लोकांना संदेश द्यायचा आहे वगैरे? प्रामाणिकपणे जर आपण कष्ट करत राहिलो तर आयुष्यामध्ये अशक्य काहीच नाही. आणि सातत्य हे फार महत्वाचं आहे. म्हणजे ऊस असा अनेक लोक व्हिडिओ बघून ऊस लावतील त्यांच्यासाठी पण माझा हा संदेश आहे की नुसतं बघून लावलं म्हणजे झालं असं नाही. तिथून पुढे त्याचं देखभाल पण तेवढ्या प्रमाणात झाली पाहिजे आणि त्याला खायला पण तेवढ्या प्रमाणात झाली पाहिजे. त्याला आळवणे झाले पाहिजे स्प्रे झाले पाहिजे खताचं व्यवस्थापन झालं पाहिजे पाण्याचं नियोजन झालं पाहिजे. अंतर वाढवलं म्हणजे पण सगळं झालं असं नाही. मी पुन्हा सांगतोय कारण काही लोक कसे आहेत अंतर फक्त वाढवणार आणि त्याकडे बघत बसणार तसं चालणार नाही. त्याला भरपूर जेवढं अन्न लागणार आहे जेवढं काही पाणी लागणार आहे खतं लागणार आहेत ते सगळं काही द्यावं लागणार. ते शास्त्रोक्त पद्धतीनं देऊन त्याची वाढ आपल्याला करून घ्यावी लागणार आहे. याचा अर्थ प्रत्येक शेतकरी किंवा माझ्यासारखा शेतकरी किंवा कुठलाही शेतकरी त्याला भरपूर खत घालेल पैसे आहेत माझ्याकडे म्हणून भरपूर शेणखत घालेल औषध भरपूर मारेल पाणी भरपूर सोडेल असं नाही. ते काय म्हणतात की त्याच्याकडे रोज लक्ष द्यायला जसा एखादा द्राक्ष बागायदार उत्पन्न काढताना दररोज बागेकडे वेळच्या वेळ त्याला कामं करावी लागतात तसं उसाला सुद्धा वेळच्या वेळेला कामं करणं खूप गरजेचं आहे. तेव्हा हा प्लॉट तयार होणार आहे. अंतर जास्त सोडलं म्हणजे ते होणार नाही आहे. तर वैभवराव खूप चांगला संदेश देत आहेत. तुम्ही महाराष्ट्रातल्या अनेक शेतकरी बागायतदारांनी खरोखर इथं यावं आणि हा प्लॉट बघावा आणि आपला तसा प्रकारे प्रयत्न करून या ठिकाणी जास्तीत जास्त उत्पन्न कसं आहे. उत्पन्न वाढण्यापेक्षा माझं तर असं मत आहे उत्पन्न तर वाढेलच पण याच्यातनं मिळणारा आनंद जो आहे तो खूप आहे. म्हणजे माझा ऊस बघायला कुणीतरी येतं आहे हे तर आहेच पण त्याचबरोबर माझा ऊस बघितल्यानंतर मी असा याच्यासाठी प्रयत्न केला म्हणजे जसं एखादं गोंडस मुलगा बाळ असावं आणि त्या आई वडिलांना आणि शिकलेला पुन्हा तो तरुण मोठा घडावा असं जसं वाटतं तसं तुमचा प्लॉट बघितलं तर तुम्हाला जो आनंद होतोय तो आम्हाला तर होणारच आहे पण आमच्या चेहऱ्यावरच आनंद बघितलं तर तुम्हालाही समाधान मिळणार आहे. कारण आनंदातून आनंद जन्माला येतो असं मला नेहमी सांगावंसं वाटतं. आणि म्हणून या शेती संस्कृतीमध्ये वैभव गुरव हे एक तरुण इंजिनियर या ठिकाणी शेतीचा प्रयोग करतायत. आपण जरूर या ठिकाणी पाहायला यावं. शंका कुशंका जर असतील तर त्याही आपण या ठिकाणी जरूर कमेंटमध्ये विचाराव्यात. पण त्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष जर भेट दिली तर तुम्हाला निश्चित शंका ते काढतील असं एकंदरीत मला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद.